खेडेगावातले लोक आहेत. किती भाग्यवान आहे तुम्हाला माहित नाही. मुंबईमध्ये 10x10च्या खोलीमध्ये 10 जण राहतात. तुमचं शेत 10 एकरच आहे. कोण श्रीमंत आहे? त्याचे कपडे बघितले. तो जेव्हा गावाकडे येतो ना तेव्हा त्याची ती सुटकेस बघता, कपडे इस्त्रीचे बघतात. तिकडे जाऊन बघा ना तुम्ही. मुंबईमध्ये एखाद्या दिवशी घरी जा त्याच्या, काय परिस्थिती, काय उणे, सगळेच उणे आहेत, प्लस काहीच नाही. पण तुम्हाला तो चिडवतो आणि तुम्ही सुखी आहात शेतकरी. काय सांगायचं, तुम्ही जर शहरात गेलात ना ते किती पोळ्या करू म्हणून बायको विचारते हो. कागदासारख्या पोळ्या आणि पुन्हा संख्या सांगायची किती. काय शब्द आहे किती. आता निर्लज्ज असेल तरच पोट भरेल हो. 2 कागदाच्या पोळ्या वाढायच्या ती यायचीच नाहीत पुन्हा. अरे तेवढा तर एकच घास आहे शेतकऱ्याचा आणि तिच्यामध्ये सगळं पीठच किती असतं हो तिचं. किलो 2 किलो ती अहो त्यांना राहायला जागा नाही. तिथं धान्याच्या पोत्याला कुठं जागा आहे तिथं. रोजच्या रोज विकत आणायचं, तयार असलेलं खायचं, रेडीमेड. अहो तुम्ही खरंच भाग्यवान आहे शेतकरी. तुम्हाला तुमचेपणा कळत नाही. 10 एकरचं वावर आहे. फिरायला सुद्धा आनंद आला पाहिजे ना. ते लोक श्रीमंत आहेत, करोडपती आहेत, फिरायला बगीचेमध्ये जातात. फिरायला जागा नाही त्यांना. डोके फिरलेली लोक आहेत आणि त्यांनी आपल्याला येड्यात काढावं, साधू संतांना अंधश्रद्धाळू म्हणावं आणि यांनी दुसऱ्याच्या मागे लागावं. काय परमार्थ श्रीमंत आहे हे सांगायचंय. तो काय उणे, काय कमी, काय तुमच्याकडे तुम्हापाशी. मला काहीच नको, फक्त कृपा पाहिजे. मी तो अल्पची शब्द पुढचा आहे संतोषी, त्याच्यासाठी मी द्वेष बोललो. तुम्ही संतोषी नाही आहेत. शेजारच्या माणसाने 10 प्रकार जेवणाला केले तरी ते पोटच भरणार. तुमच्याकडे बेसन भाकरी असली तरी पोट भरणार. तुम्ही हे पाहणं माझं पोट भरलंय याला म्हणतात संतोषी. 10 पदार्थ खाऊन तृप्ती आहेत. 2 पदार्थ खाऊन तृप्ती आहे. जीवन जगाय म्हणून तुम्ही लोकांकडे किती आहेत हे पाहू नका. तुम्ही तृप्त आहे की नाही पहा. ना तुकोबा या स्वतःबद्दल बोलतात. मी तो अल्पची संतोषी. मला फार नको आहेत, तुमच्याकडे भरपूर आहेत. अल्पची फक्त काही नाही, प्रेम द्या. तुका म्हणे देवा, 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 तुका